कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किती वेळा आणि कुठल्या शब्दात सांगितलं म्हणजे पटेल अक्षरा तुला? आता काय माझा जीव काढून देऊ का हातावर तुझ्या? हे बघ, तुला जायचं असेल ना त्या घरात, खुशाल जा, पण माझं प्रेत ओलांडून जा। मी माझ्या देवीच्या साक्षीनं माझ्या मुलाची शपथ घेतो। मला मनापासून स्वतःला भुवनेश्वरीशी लग्न करायचंय। बोलवलं का? हाँ, अधिपती तुम्ही रागवलं काय आमच्यावर? नाही हो, रागवायचं काय? नाही म्हणजे तुमच्या मनात नव्हतं। पण तुमच्या मनात आहे ना हो। अधिपती हा बघा आईसाहेब, मी प्रेम समजूच शकतोय, बाकी सगळं जाऊ दे। तुम्हाला असं वाटतंय ना की हे लगीन केल्यानंतर तुम्ही खुश होणार आहे, तुम्ही आनंदी राहणार आहे, वाटतंय ना? मग मी आहे तुमच्या संग। पण तुम्हाला काय वाटतंय, ते मनापासून बोलले का त्यांचा काहीतरी डाव आहे ह्याच्या मागं? खुल्लम खुल्ला बोलतातच ते म्हणतातच की मास्टरिंग बाई घरात आल्या पाहिजे, त्या बदल्यात ते सगळं करायला तयार झालेत ते। हा म्हणजे त्याने व्यवहार केलाय। हा, तो मान्य आहे तुम्हाला पण, नाही की नाही? हा अधिपती मान्य आहे, कारण इतकी वर्ष आमच्या मनात ही आशा होती की नाही आईसाहेब, मला कळतंय, पण मला सांगा मास्टरिंग बाईसनी या घरात आणायचा खेळ तुम्ही कसा करून दाखवणार आहे? मला काही कळत नाही। त्यासनी यायचंच नसेल तर काय आता? काय यायचं नसेल तर यायचं असतं तर आलेच असते की आतापर्यंत। आता फक्त एवढंच सांगतोय तुम्हाला, ना या घराला तुमची गरज आहे ना अधिपतींना। गेल्यापासून एकदा बी या घराचं थोबाड बघावंच वाटलं नाही त्यासनी। आता हे स्वतः गेलती की लाडके सासरे बुवा, तरी काय झालं, आले हात हलवत परत। कुठं आले त्या घराला? याचा अर्थ स्पष्ट आहे आईसाहेब, त्यासनी या घराकडे यायचंच नाही बहुतेक। आता या लग्नासाठी हे सगळं कसं साध्य करायचं मला ह्योच प्रश्न मी खाली विचारला होता ना। कुणीच त्याच्यावर काय बोललं नाही तुम्ही। आता आपण त्यासनी अडवलं असतं तर जाऊन घेऊन आलो असतो। आता या म्हणतोय तरी येईना झाल्यात, म्हणजे काय बघा आता तुम्ही। समजा परत कवाच आल्या नाहीत मास्तरीन बाई या घराला, तर मग या लग्नाचं मग कसं काय गोळ सोडवायचा? ते कोडं काय सुटन झाले। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।